नमस्कार मंडळी, सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज महिला दिन आहे. महिला दिन म्हटलं तर सगळ्या आपल्या महिला खूप खुश असतात की त्यांना असा एक दिवस मिळतो की भरपूर असं एन्जॉय करता येतो. बऱ्याचशा महिला असतात आपल्या, त्या भरपूर कामामध्ये बिझी असतात. त्यांना आपल्याला सगळ्या परिवाराला सगळ्यांना घेऊन चालायचं असतं आणि अशा वेळेस त्यांना हा एक दिवस खूप आनंदाचा वाटतो. कारण बऱ्याच महिला आपल्या काय करतात, आजचा दिवस मस्त सेलिब्रेट करत असतात, हॉटेलला जातात मिस्टरांसोबत किंवा मैत्रिणीसोबत. त्यात छोटीशी जर्नी म्हटलं तर आपली एक महिला म्हटलं तर आपली सर्वात आई महत्त्वाची आहे आणि जननी आहे ती आणि आपल्याला जन्म देणारी माता आहे. ती सुरुवात करते आपल्याला जन्म देण्यापासून, ते आपल्याला लहानाचं मोठं करते. ती सुद्धा एक महिला असताना घरात सर्व कष्ट पहिल्याच्या काळामध्ये शेती वाडी सगळं सांभाळून त्यांना घरातलं सुद्धा बघावं लागायचं. आणि त्यावेळेस अगदी म्हणजे सांगायचं म्हटलं तर सासरे सासू खूप स्ट्रिक्ट असतात, असं करायचं नाही तसं करायचं नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यांना काही एन्जॉय करता येत नाही. त्यावेळेस त्यांना फक्त कष्ट आणि कष्टच माहिती असतात. तर आता सर्व तशा महिला राहिलेल्या नाही आहेत. त्यांना भरपूर एन्जॉय करता येतो. आणि लग्न झाल्यानंतर त्या मुलीचं लग्न होते, पुन्हा ती परघरी होते आणि तिथे तिला तिच्या सासरचं सांभाळायचं असते. माहेर सोडून ती सासरी येते आणि सगळ्याच गोष्टी तिला सासरचं कुटुंब सांभाळायचं असते. म्हणजे सासू सासरे दीर जाऊ सगळ्या गोष्टी असतात आणि तिकडे तिला सर्व ऍडजस्ट करावं लागतं. तेवढा तिला थोडासा वेळ मिळाला तर ती माहेरासाठी जाते. आई माहेरचं काना हवं सपोर्ट करू शकते. जास्त हे तिला सासरच सांभावं लागतं त्यावेळेस. तर सासर सांभाळल्यानंतर सगळ्या घरची ऍडजस्ट करून पुन्हा तिला मुलं असतात, 2 मुलं 1 मुलगी, जे काय असते त्यांना सांभाळून त्यांना घर सांभाळायचं असते. त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी घरातल्या ऍडजस्ट करून जॉब सुद्धा करायचा असतो. जॉब केल्यानंतर पुन्हा संध्याकाळी येऊन त्यांचं रुटीन असं दिवसभराचं असतं आणि त्यांना वेळात वेळ काढून त्यांना एन्जॉय करता येत नाही. तर आजचा महिला दिन आपल्या सरकारतर्फे सुद्धा महिला दिनाच्या दिवशी बऱ्याच जणांना सुट्टी असते आणि मस्त असं त्या एन्जॉय करतात. त्या सर्वांना आपल्या महिला दिनाला खूप खूप शुभेच्छा. असं छोटीशी मी 1-2 मिनिटं तुम्हाला सांगितलेले आहेत.